बघा गाईस कोच त्या प्लेयरचे कोच आणि मेंटर. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर गाईज आजचा एकदम खास ब्लॉग आहे. तर आपला MI पलटणमधला कल्पेश दादा, त्याचा आज पोराचा वारसा आहे. तर गाईज एकदम सरप्राईज आहे मुंबई इंडियन्ससाठी. तर ती सरप्राईज तुम्हाला दाखवतो आता थोड्याच वेळात. तर त्याच्या आधी सगळे पाहुणे आले, त्यांना भेटूया. मला थोडा लेट झालं यायला, कल्पेशदा भडकला असेल. कामावरनं येताना थोडी ट्रॅफिक भेटली. तर भेटूया आता. सगळे बाहेर आलेत हॉलमध्ये, बाकीचे येत आहेत पब्लिक. चला बघा गाईस, पूर्ण तयारी इथे झालेली आहे. मस्त असं सजावट केलेली आहे इथे. आणि इथे आहे सरप्राईज. कोच बघा, किती गँग आलेली आहे इथे. काय वाटतं, काय नाव ठेवलं माहिती आहे काय? हा, तुझं नाव नाही, बाबूचं नाव काय ठेवलं नाही माहिती. तुला काय वाटतं? तुला पण नाव आहे? बघा आपण रिव्हील करू. कशावर ना असेल? SWPK, नो आयडिया. सर्वांनी आपापलं एक लेटर सांग. तुझं काय? तुझं हां H. तुझं H. तुझं P. हो हो. तुझं आणि ABCD येते की नाही? Q वरनं कोण नाव ठेवतं? Q. बघूया गाईस काय नाव आहे, कोणती लेटर स्टार्टिंग आहे आणि कोण जिंकतो यांच्यातलं. तर गाईस आता सरप्राईजची ज्याची वाट बघतोय आपण, तो टाईम आलेला आहे इथे. आणि आता थोड्याच वेळात कळेल आपल्याला बाबूचं नाव काय ठेवलं आहे.
था आरसीबी को हराने के लिए एक प्लेयर बढ़ रहा है मुंबई इंडियंस पे और उसका तब तक मुंबई नहीं जीतेगी जब तक उसका नाम हर्षित है। हर्षित गाइस, न्यू प्लेयर ऐड हो गया गाइस। मुंबईमध्ये एक प्लेयर वाढलाय हर्षित। हर्षित तुमच्या आरसीबी हरणार आहे। मुंबईकडे 5 कप आहे, 5 कप आहे। आरसीबी हरणार। हे बघा आरसीबी पण हरणार। आरसीबी बाहेर नाही गेली, कप घासायला गेले। तो गाइस तुम लोग बादशाह के लिए आए हो तो तुम्हारा क्या प्लान है गाइस आगे के? प्लान अभी घर पे खाना खाने का। ठीक है, आप भी आ जाओ खाने में। घर पे वेज इधर भी वेज है, होटल का नॉनवेज खाने का यही प्लान है अभी। इधर बड़ा हरामी हो इधर खाना भी है, खा के जाना। खाने के बाद कुछ है क्या? खट्टा मीठा भी है, हार्ड सॉफ्ट सभी सब है क्या? आप क्या लोगे सर? आप क्या लोगे उसमें से? उसका सेक्शन बाहर है, लेकिन परमिशन लेके आना पड़ेगा। परमिशन है, मॉकटेल कॉकटेल सबके लिए है ना परमिशन। गाईज इथे कल्पनाने एक सरप्राईज आणलेला बाबूसाठी, ती बघायला आता सगळे आलेले आहेत तिथे। तुम्हाला पण दाखवतो सरप्राईज। ती बघा बनवायला नाही गेला। ताई तुला माहिती होतं का सरप्राईज बद्दल? नव्हतं माहिती। कल्प्या दादाने हर्षितसाठी मोठंच खेळणं आणलं, डायरेक्ट एकदम मोठं सरप्राईज दिलेलं आहे। सगळे शॉक झालेले तिथे। बघू आता बाबू किती दिवसात गाडी शिकतो ही चालवायला। बाबू लवकर गाडी शिक, नाही तर तोपर्यंत आहे आपल्याकडे एक ड्रायव्हर। आपल्याकडे आहे ड्रायव्हर हर्षित, टेन्शन घेऊ नको। हा बघ हर्षित, बघ तुला पप्पानी एकदम मोठं खेळणं आणलंय खेळायला। तू टेन्शन घेऊ नको, मोठं होईपर्यंत आपल्याकडे ड्रायव्हर आहे राजदादा। हे बघा गाईस, हे जेवायला आले, सगळं कार्यक्रम झालाय। 7 वाजले, इथे पब्लिक 4 वाजता आले आणि हा जेवायला आलाय। ए जा जेवून घे जा। एवढा मोठं खेळणं आणायचं डायरेक्ट बाबूला। हा उद्या त्याला कोचिंग क्लासला टाकावं लागेल। फादर तुम्हाला गाडी येते का? आता क्लास लावायचा। काही आता आम्ही पटापट भेटून घेतोय, कारण की आम्हाला आमरसची टेस्ट करायची आहे। दादा बोलला आमरस बोलला काय नाही खाणार आहे, फक्त आमरस, फक्त 3-4 वाटी खाणार आहे भाई। गुलाबजामुन आहे, गुलाबजामुन आहे, आमरस गुलाबजामुन भाई, गुलाबजामुन आहे, गुलाबजामुन आहे। आमरस नसेल तर आपण दादा बाहेर घेऊन जाईल आम्हाला आमरस। बहिणी गाडी तुम्हाला येते ना? तुम्हाला पण नाही येते? ती अशी पाठी घेतल्यावर ती पुढे जाते। लग्नाला नव्हते।
गाडीतच होता ते हो ना बाजूला. अरे सगळ्यांच्या चला आपण जाऊ. चल आपण जाऊ. ती लग्नाचे फोटो आता शूट करते. ओ मैम तुम खाना नहीं खाने वाले थे ना? क्या हुआ? मी भूक लागली. हे अभय दा एकच प्लेट मध्ये घेणार होता. बस गाईज आता चांगल्या प्रकारे कार्यक्रम झालेला आहे इथे आणि कल्प्या दादाने आम्हाला 5,000 रुपये दिलेत पार्टी करायला. तर आता आम्ही चाललोय ढाब्यावरती. इथे वेज होता. आता आम्ही मॅच बघून मजा करणार आहे. तर हे पाहुणे पण निघाले.